महाराष्ट्र एफडीएचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी राज्यातील भेसळयुक्त दुग्धजन्य पदार्थांवर मोठ्या प्रमाणात धडक कारवाई सुरू केली आहे। या मोहिमेदरम्यान त्यांनी ग्राहकांना जागरूक करण्यासाठी हे गणित मांडले आहे। तुकाराम मुंढे यांनी दिलेल्या स्पष्टीकरणानुसार दुधाचा खर्च 1 किलो शुद्ध पनीर तयार करण्यासाठी साधारणतः 5 ते 6 लिटर दूध लागते। दुधाचा दर प्रति लिटर 60 रुपये गृहीत धरला तरी केवळ दुधाची किंमत 300 ते 350 रुपये होते। तर मग यानंतर पनीर बनवण्याची प्रक्रिया, पॅकेजिंग, ब्रँडिंग, वाहतूक आणि दुकानदारांचा नफा या सर्व गोष्टी जोडल्यानंतर 400 रुपयांपेक्षा कमी असणे शक्यच नाही। याचाच अर्थ असा, जर बाजारामध्ये एखादा विक्रेता 200 ते 250 रुपयांना पनीर विकत असेल तर ते पनीर सुरक्षित असू शकत नाही। त्यामध्ये पाम ऑइल किंवा इतर घातक पदार्थांचा निश्चितच भेसळ असण्याची शक्यता असते। आणि असे भेसळयुक्त पनीर कसे ओळखावे हे आता आपण पाहूयात। घरीच पनीरची आयोडीन चाचणी करण्यासाठी पनीरचा तुकडा पाण्यात उकळून थंड करावा आणि त्यावर आयोडीन टिंचरचे 3 ते 4 थेंब टाकावे। जर पनीरचा रंग निळा किंवा गडद जांभळा झाला तर याचाच अर्थ त्यामध्ये स्टार्च किंवा बनावट पदार्थांची भेसळ आहे। हे टिंचर्स किंवा वीक आयोडीन सोल्युशन तुम्हाला कुठल्याही मेडिकल वरती 15 ते 30 रुपयांना लहान बाटलीमध्ये सहज उपलब्ध आहे। आता सध्या जी आतापर्यंत व्याप्ती आहे ती 5 जिल्ह्यापर्यंत प्रथम दर्शनी आम्हाला आढळलेली। त्याच्यामध्ये पुणे, सोलापूर, अहिल्यानगर, जालना, ठाणे आणि 6वा जिल्हा सुद्धा त्याच्यात ऍड झालेला आहे, तो आहे जळगाव। आणि आत्ताच आज दुपारपर्यंत पुढच्या वेगळा एक जिल्हा ऍड झालेला आहे, तो आहे धाराशिव। आतापर्यंत आम्ही 7 जिल्ह्यापर्यंत पोहोचलोय। तिथल्या इन्व्हेस्टिगेशन फर्दर चालू आहे। इन्व्हेस्टिगेशन आता दोन्ही लेवलला चालू आहे। पोलीस लेवलला जे कस्टडीमध्ये घेतलेले आरोपी आहेत 13 त्यांचं इन्व्हेस्टिगेशन चालू आहे। त्यांच्या मदतीसाठी टेक्निकल टीम आमची लागणार आहे। त्याच्यामध्ये 3 ऑफिसर आम्ही तिथे डिप्लॉय केलेले आहेत। आणि वेगवेगळ्या जिल्ह्यात आम्हाला जी इन्फॉर्मेशन भेटली आहे, आमचे जे एफबीओज आहेत, फूड बिझनेस ऑपरेटर, चिलिंग सेंटरवाले, कलेक्शन सेंटर्सवाले, स्कीम मिल्क पावडर जे आहे किंवा शेतकरी यांच्यापर्यंत पोहोचले। आम्हाला असंही निदर्शनास आलंय की या सेंटरपासून शेतकरी विकत घेऊन ते स्वतः त्याचं असं दूध मिक्स करतात, ते चिलिंग सेंटरला देतात किंवा कलेक्शन सेंटरला देतात आणि त्यांच्या मार्फत पुढची प्रोसेस होते, असे आमच्या निदर्शनास आलेलं आहे। हे करत असताना असे आले की काही किराणा दुकानदार सुद्धा याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहेत। 100 किलो 200 किलो स्कीम मिल्क पावडर घेतात, मग ते शेतकऱ्यापर्यंत इतर विकतात किंवा त्याचे सहभागी होतात आणि त्याप्रमाणे कारवाई केली जाते। तर अशा प्रकारचं जे क्रिमिनल नेक्सस आणि नेटवर्क आहे या पद्धतीने आपण आयडेंटिफाय केलं आहे आणि त्याच्यावरती इन्व्हेस्टिगेशन करून पुढची कारवाईचं काम चालू